ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब। पवार साहेब राम राम. नाव सांगा तुमचं पूर्ण. संभाजी बालाजी पवार डोमगाव. राहणार डोमगाव, जिल्हा तालुका जळकोट, जिल्हा लातूर. बरं, आज तारीख आहे 16 जुलै 2019. आता हे आपल्या पोल्ट्री फार्मसाठी आमचे ढोबळे सरनं तुम्हाला हे ग्रीन प्लॅनेट चिकटू हे आणि पॉवर मिल वापर करण्यासाठी दिले ना. ते बॅच किती तारखेचे आहे? 21 तारखेला. 21 तारखेचे. 21 जून. ढोबळे सर याला पॉवर मिल कधीपासून चालू केले? आपलं 28 जून पासून. 28 जूनला. पहिलं 4 दिवस चिकटू येऊन दिलं हां, आणि नंतर 4 दिवसानंतर आपलं हे चालू केलं. हे दिला. म्हणजे 28 जूनला आपलं पॉवर मिल्क देण्याच्या अगोदर हां यांनी बॅच आणली होती 21 तारखेला. हां 7 दिवसामध्ये यांनी लिहून ठेवली तिथे वहीवरती. हां, एक मिनिट. तर आता पहिले ज्यावेळेस बॅच तुम्ही हे औषध चालू करण्याच्या अगोदर तुमचं पिल्ल्याची मर किती होत होती? पहिलं 16 मर झाले 7 दिवसात. 7 दिवसामध्ये 16 मर झाली होती. आता हे दिल्याच्या नंतर किती कसं झालंय? हे दिल्यानंतर मरच नाही मर नाही. असं पॅरलेसचं प्रमाण बॅलन्स तर कमी झाले 2 आहेत आता. कमी झालं. अजून तुम्हाला खाद्यामध्ये काय बदल वाटला? खाद्यामध्ये 7 पोत्याचा फरक पडला. माझा 40 पोते आहे. 40 पोते लागत होते, आता किती लागले? आता 33 पोते. 33 पोते लागले. म्हणजे महिन्यामध्ये 25 दिवसामध्ये 7 पोते वाचले. आता एका पोत्याची किंमत किती आहे? एका पोत्याची किंमत 1700 रुपये. 1700 रुपये. चालते. म्हणजे जवळपास तुमचं 11,000 रुपयाचं खाद्य पण वाचलं. खाद्य वाचले. आता दुसरा बदल म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे इथं वास वगैरे येते घाण नाही वास नाही. पिल्ले म्हणजे संडास वगैरे पातळ करतात का? आता सध्या काय आता नाही. नाही. पहिलं करत होते. पहिले करत होते. चालतंय. आता ह्याचा सर्दी होत होती त्यांना. सर्दी पण सर्दी नाही. वजन पहिलं किती होत होतं? 1 महिन्यामध्ये 1 किलो 200 ग्राम 200 ग्राम असं होत होतं. 1 किलो 150 ग्राम 200 ग्राम होत होतं. आता किती झाले? आता 1 किलो 200 ग्राम झाले आपल्या 26 दिवसात. 26 दिवसामध्ये. पहिलं जे महिन्यात व्हायचं ते आता 5 दिवस अगोदरच झालेलं आहे. आता हे पिल्लू आहे इथलं, हे वजन करायला ठेवलेलं. त्याला घ्या आता थोडं घ्या ते तर थोडंसं घाटा दाखवा. आता हे 1 किलो 200 ग्राम ह्याचं वजन भरलं आहे. 1 किलोचं आहे. हां, 200 ग्राम. 200 ग्राम. म्हणजे 1 किलो 200 ग्राम पहिलं जे 1 महिन्यामध्ये यायचं ते आज 25 दिवसामध्ये आले. आता इकडं पिल्ल्याची कंडिशन एकदम फ्रेश आहे. फ्रेश आहेत एकदम टवटवीत आहेत. मग आतापर्यंत इथं मर किती झाली असते जर हे नाही चालू केलं असतं? मर आता हे जर चालू केलं नाही तर आतापर्यंत 50 मरत होते. 50 मरत होते. साधारण 2 किलोचा एक पक्षी. हो, साधारण 2 किलो झाले. म्हणजे आजच्या हिशोबानं भाव जर पकडला आपण 80 रुपये. 80 रुपये किलो आहे. म्हणजे 160 रुपयाचा एक पक्षी. साधारण 8,000 रुपयाची 1 क्विंटल होतं का माल. 8,000ची मर झाली असती. आणि 11,000-11,500चं खाद्य वाचलं. खाद्य जवळपास 20,000च्या आसपासची बचत झाली. 20,000ची बचत आहे. आणि आपलं औषध गेलेच आता. औषध कितीचं गेले? 2,500 ते 3,000 रुपयाचं औषध दिलं आतापर्यंत. 3,000 रुपये. तर आता ह्याचा वापर करून पूर्वीच्या बॅचपेक्षा आता तुम्हाला समाधान वाटते? हो, समाधान. आता इतर जे पोल्ट्री फार्मवाले आहेत त्याचे आता बरेच म्हणजे पक्षी, कोणाची 10,000 पक्षीची बॅच आहे, कोणाची 20,000 पक्षीची आहे. तर ह्या बॅचवाल्यांसाठी तुमचा काय सल्ला आहे? हे वापरावं त्यांनी? हे न वापरा. वापराव. हां. हो. चालतं. धन्यवाद पवार साहेब. धन्यवाद.